सन 2024-25च्या सेवक संचानुसार अतिरिक्त शिक्षकांची समायोजन प्रक्रिया थांबवावी अशी मागणी जिल्हा मुख्याध्यापक संघ आणि शैक्षणिक व्यासपीठ यांच्या वतीनं करण्यात आली आहे. शिक्षक आमदार जयंत असगावकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर एकनाथ अंबोकर यांच्या नावानं असलेलं निवेदन अधीक्षक उदय सरनाईक यांना दिलं. यावेळी शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष SD लाड, चेअरमन राहुल पवार, सचिव RY पाटील उपस्थित होते. 2024च्या या शासन निर्णयाचा खूप मोठा फटका मराठी शाळांना बसलाय. यामुळे ज्या ठिकाणी 2 शिक्षकांची गरज आहे अशा ठिकाणी 0 शिक्षक दाखवत आहेत. जिल्ह्यात 10 ते 15% शाळांमध्ये शिक्षकांची 0 पदं मंजूर झालेली आहेत. त्यामुळे 15 मार्च 2024ची संच मान्यता रद्द करण्यात यावी आणि ऑगस्ट 2015च्या शासन आदेशानुसार संच मान्यता व्हावी, त्याचबरोबर रिक्त पदं मिळावीत अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी BG बोराडे, भरत रसाळे, सुधाकर निर्मळे, राजेश वरक, इरफान अन्सारी, पंडित पवार, शिवाजी कुरणे, संदीप पाथरे, संभाजी पुजारी, पोपट पाटील आदी उपस्थित होते.